जामखेडच्या रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थिनीचे विनयभंग प्रकरणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेने भिगवण इंदापूर येथून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे। जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात दिनांक 8 मार्च रोजी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीनेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। तसेच भास्कर मोरे हे मेडिकल कॉलेजच्या सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्यावर शारीरिक, मानसिक व आर्थिक पिडवणूक करत असून आम्हाला न्याय द्यावा यासाठी गेली 9 आंदोलने सुरू आहे। या आंदोलनास आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस विवेकानंद वाखारे तसेच विविध विद्यापीठांच्या समिती यांनी भेट दिल्या। तसेच विविध पक्ष संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे। दरम्यान अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार व नियोजनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने डॉक्टर भास्कर मोरे इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून यांना अटक केली। या अटकेमुळे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास मोठे यश प्राप्त झाले आहे। हा मुद्दा शेवटपर्यंत पाटील साहेब पुढच्या एखाद दिवसामध्ये म्हणजे एक तासामध्ये अटक होईलच आणि न्याय जो काही इतर जे सगळे FIR आहेत ते तुम्ही लवकरात लवकर काही मुलींच्या इच्छेप्रमाणे तिथं कराल असं इच्छा मी व्यक्त करतो। बरोबर बोललो का? नक्की का? आता इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुली आल्यात, मुलं आलीत, यांनी सगळ्यांनी पोलीस प्रशासनावर परत एकदा विश्वास दाखवलाय। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो। माझा सुद्धा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, पण विनंती एवढीच आहे पोलीस प्रशासनाला की विश्वासघात परत होऊन देऊ नका। ही पुढची 12वी पिढी आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आहे। आमच्या पोलिसांचं नाव त्यांच्या मनामध्ये कुठेही खराब होऊ नये याची दक्षता, या कडकच्या कडक कारवाई या व्यक्तीवर, जो व्यक्ती मुलींना वेगळ्या नजरेने तिथे बघतो आणि आमच्या जामखेडचं नाव खराब करतो आणि गरीब लोकांकडून पैसे वसूल करतो, अशा व्यक्तीला तुम्ही लवकरात लवकर विविध याच्या अंतर्गत तुम्हाला कारवाई ही करावीच लागेल असं यांच्या सगळ्यांकडून मी विनंती करतो। महाराष्ट्र टीवी 24 साठी धनसिंग साळुंखेची रिपोर्ट, खरड़ा। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।